संत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धर्मशाळेचे रूपांतर एका भव्य मंदिरात होते. याचे मूर्तिमंत उदाहरण माथेरान येथील इंदिरानगर येथे बनविण्यात आलेले गणेश मंदिर आहे. तो काळ 1953-54चा होता. त्यावेळी माथेरान मागासलेले होते व माथेरानमधील समाज प्रबोधनाचे कार्य संत गाडगे महाराज यांच्या मार्फत त्यावेळी केले गेले. त्यामुळेच या जागेला विशेष महत्त्व आहे. कर्जत खालापूरचे लोकप्रिय आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे यांनी या वास्तूचे उद्घाटन केले. यावेळी स्थानिक भागातील अनेक नागरिक उपस्थित होते. संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन. हिंदू संस्कृतीनुसार आपण सारेजण गणेशाचं पूजन करून आपण आपल्या शुभ कार्याची सुरुवात करत असतो. आज माथेरानमध्ये इंदिरानगर परिसरातील हे सुंदर असं सामाजिक सभागृह वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या सभागृहासाठी जवळजवळ 65 लाख रुपयाचं निधी खासदार साहेबांनी आम्ही मंजूर करून दिलेला होता. आणि त्या सामाजिक सभागृहाचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा ज्या ठिकाणी माझ्या हस्ते संपन्न झालेला आहे. आपण चालना देतोय तसं राहणाऱ्या प्रत्येक माथेरानकरांना सुद्धा आपल्याला विकासाच्या मूलभूत सुविधा त्या ठिकाणी दिल्या पाहिजे. फक्त माथेरानचा पर्यटक बघून चालणार नाही तर राहणारा रहिवासी सुद्धा माझा आहे. तर रहिवाशांनीच मला या मतदारसंघाचा आमदार केलाय. मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच माथेराननी मला लीड दिलेला होता आणि म्हणून मी आपल्या समोर आमदार म्हणून उभा आहे. मला हे सदैव मला माझ्या पाठीशी राहणार आहे. आणि म्हणून माथेरानच्या विकासाला चालना देत असताना मनोजजी, आपण एक साईडला माझ्या साईडला मनोज बसला, एक साईडला चंद्रकांत बसलेला आहे. हे दोन्ही वीर, मगाशी मी शिवसाहेबांना बोललो चालत असताना, हे दोन माझे वीर माझ्या बरोबर माथेरानच्या विकासाला गती देण्यासाठी आपण सारेजण एकत्रपणे येऊया. माथेरानचा विकास खऱ्या अर्थाने आपल्याला विकास करायचा असेल, घाणेरडे राजकारण करणारे बरेच आहेत माथेरानमध्ये, त्यांना बाजूला ठेवा आणि आपण सारेजण विकासाला चालना द्या. कारण चांगला विकास आपल्याला माथेरानचा करायचा आहे. माथेरानच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटला पाहिजे की अशा पद्धतीचा विकास मी आपल्याला करण्यासाठी मी उत्सुक आहे. आणि आपण साऱ्यांनी एकत्रपणे माझ्या बरोबर यावं. एक चांगला विकास भविष्य काळामध्ये या 5 वर्षामध्ये, पुढील 5 वर्षामध्ये माथेरानच्या विकासाला चालना देण्याचं काम आपण या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. आपण साऱ्यांनी सहकार्याची भूमिका या ठिकाणी राहावी. पार्किंग झोनचा प्लॉट आहे तो सुद्धा लवकरात लवकर मनोज आपण प्रश्न मार्गी लावून माथेरानच्या येणाऱ्या पर्यटकांसाठी पार्किंग प्लॉट खुला व्हावा, हा सुद्धा कॅबिनेटमध्ये तो निर्णय लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी शिवसाहेब तुमचं सुद्धा प्राधान्य त्या ठिकाणी असलं पाहिजे की हा प्लॉट आपण लवकरात लवकर आपण नगरपालिकेकडे वर्ग करण्यासाठी माझी ती भूमिका आहे. आणि सातत्याने मनोज खेडकर, चंदी असेल, हे सगळेजण सातत्याने याचा पाठपुरावा करत आहेत. आणि शिवसेनेच्या माध्यमातून हे माझे सगळे सिलेदार माथेरानमध्ये विकास कामं करत असताना सगळ्या समाज घटकांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे. ही भूमिका आपली प्रत्येकाची त्या ठिकाणी असली पाहिजे. घोडेवाली पण माझेच आहेत, रिक्षावालेही माझेच आहेत, व्यापारीही माझेच आहेत. माझ्या प्रत्येक माथेरानच्या नागरिकाला न्याय देण्याचं काम हे माझं असणार आहे. कुटुंब प्रमुख म्हणून माझी ती भूमिका असणार आहे. त्यामुळे आता राजकारण बाजूला ठेवून आपल्याला माथेरानच्या विकासाला गती देण्याचं काम हे आपण एकत्रपणे या ठिकाणी करूया. आज गणेश मूर्तीचं या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा